यशश्री ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीच्या मालकाने आज यशस्वीसोबत गैरवर्तन केले होते. तू एक रात्र माझ्यासोबत झोप, मी तुझा पगार वाढ करून देईल असा तो तिला म्हटला. पण यशस्वी खूप स्वाभिमानी होती. तिने उलटून तिच्या मालकाला उत्तर दिले. पण तरी देखील त्या मालकाने यशस्वीच्या पोटावर आपला हात ठेवायची हिंमत केली. एक विचित्र स्पर्श तिला त्याचा झाला म्हणून तिने रागातच येऊन त्याच्या कानाखाली दिली. मी तशी मुलगी नाही जी आपलं शरीर विकून नाव मोठं करेल. तुमच्या नोकरीवर मी आज लाथ मारते असे बोलत यशस्वी आपलं काम सोडून कंपनीच्या बाहेर पडली आणि आपल्या प्रियकराला तिने लगेचच फोन लावला. अमित लगेच गाडी घेऊन तिला घ्यायला आला. तिच्यासोबत झालेला प्रसंग तिने त्याला सांगितला. पण अमितने त्याच्यावर जास्त काही प्रतिक्रिया दिल्या नाही. तो तिला उलटूनच बोलला, अगं पगार वाढवायचा असेल तर हसून खेळून बॉससोबत बोलायला काय हरकत आहे तुला. तेव्हा ती चिडली, म्हणजे तुला काय वाटतं मी पगार वाढ करण्यासाठी त्या मालकासोबत रात्री झोपावं का? त्याच्यासोबत अनैतिक संबंध ठेवावेत का? म्हणजे तुझाही फायदा होईल. या गोष्टींवरून दोघांचेही खूप भांडणं झाले. रागातच ती त्याच्या गाडीतून खाली उतरली. तोही रागातच तिला तसाच एकटीला सोडून निघून गेला. त्या सुनसान रस्त्यावर ती एकटीच चालत होती. आपली आई नेहमीच म्हणते की मुलींच्या जातीने खूप जपून राहायला हवं, नाहीतर हे लोक फायदा घेतात. आई बरोबर बोलते यावर तिचा आज विश्वास बसला. आज तिने साडी घातलेली होती म्हणून सडपातळ ती खूपच छान दिसत होती. त्यातली त्यात एकटी रस्त्याने चालली होती, तेही इतक्या सुनसान जागेवरून. अचानकच मागून एक गाडी आली. रागातच पावले झपझप टाकत ती पुढे पुढे जात होती. आजपासून अमितसोबत काहीच संबंध नाही ठेवणार म्हणत होती. माझ्यासाठी तो मेला आहे. बाबा जिथे म्हणतील तिथेच मी लग्न करेल असे तिने मनाशी ठरवले. तोच एक गाडी येऊन तिच्याजवळ थांबली. गाडीमध्ये 4 माणसे बसलेली होती. प्रत्येकाने आपल्या तोंडावर मास्क लावलेला होता. आपल्यासोबत आता काहीतरी अनर्थ घडेल हे तिला समजले, म्हणून तिने आपल्या चालण्याचा स्पीड अजून जास्त वाढवला. पण तिच्याच वेगाने गाडी तिच्याजवळ गेली आणि एका माणसाने खाली उतरून तिच्या तोंडावर हात ठेवून तिला आपल्या गाडीत ढकलले. तिला बोलायला काहीच मार्ग नव्हता. वाचवायला दुसरं कोणीच नव्हतं. ते 4 पुरुष होते आणि ती एक, आणि त्यातली त्यात त्यांनी दारूही पिऊन ठेवली होती. तिच्या त्या सौंदर्याला बघून त्या चौघांनाही तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. एकदा नाही, दोनदा नाही, पूर्ण मध्यरात्रीपर्यंत त्यांनी तिचा फायदा उचलला. कुणाला संशय येऊ नये म्हणून गाडी त्या रस्त्यावरच इकडून तिकडं ते फिरवत राहिले आणि आतमध्ये तिच्यासोबत ते गैरकृत्य करत होते. जंगलात जाऊन त्यांनी तिला तिथे टाकले. परत एकदा त्या चौघांनाही तिच्यावर तेच केलं. तिच्यात आता प्राण उरले नव्हते. आपल्यासोबत बलात्कार झाल्याचं तिला कळालं. डोळ्यातलं पाणी रडून रडून तिचं आटलं होतं. त्या चौघांनी तिला सरकवत सरकवत त्या रस्त्यावर आणलं आणि एकाने गाडी सुरू केली आणि तिला त्यांनी मारण्याचा प्रयत्नही करायला लागले. पण कसाबसा आपला जीव वाचवत ती रस्त्याच्या कडेला पडली आणि ते चौघही ती मेली समजून तिथून निघून गेले. यशस्वी आपला जीव वाचवत कसं तरी ते रस्त्याच्या कडेला येऊन थांबली होती. तोच एक रिक्षावाला तिला दिसला. तिने त्याला आपल्या घराचा पत्ता सांगितला आणि मला घरी सोडवा असं ती त्याला म्हटली. प्रत्येक माणूस हा वाईट नसतो. त्या रिक्षावाल्याला तिची कीव आली आणि त्याने तिला तिच्या घरी सोडले. यशस्वीची आई आणि बहीण खूप घाबरल्या. त्यांनी तसंच त्याच रिक्षेत तिला दवाखान्यात नेले. यशस्वी खूप रडत होती. आपल्यासोबत बलात्कार झाल्याचं ती आपल्या आईवडिलांना आणि बहिणीला सांगत होती. तिच्या बहिणीने तिला साथ दिली. सगळं नीट होईल म्हणून समजावलं. पण यशस्वी आपल्यासोबत झालेल्या त्या घटनेमुळे खूप जास्त घाबरली होती. इकडे डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, तिचा फक्त ॲक्सिडेंट झाला आहे. तिच्यावर कुठल्याही प्रकारचा बलात्कार झालेला नाही. रिपोर्टमध्ये ते स्पष्ट दिसतंय. डॉक्टरांच्या अशा बोलण्यावर यशस्वीला धक्काच बसला.
ती ओरडून ओरडून आपल्या आईबाबाला आणि आपल्या बहिणीला सांगत होती, मी हे खरं बोलत आहे, हे रिपोर्ट चुकीचे आहे, माझ्यासोबत बलात्कार झालाय, मी खोटं का बोलेन. पण तिचे आई वडील तर डॉक्टरांच्या रिपोर्टवर विश्वास ठेवून बसले आणि आपल्या मुलीला समजावू लागले, हे बघ, तुझा ॲक्सिडेंट झालेला आहे यशू, जे झालं ते तू विसरून जा, घराच्या बाहेर निघ, कामाला जा, तू बरोबर याच्यातून बाहेर पडेल, लवकरच मनातील भीतीही दूर होईल, असेच तिचे वडील बोलत होते. आपल्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही हे बघून यशस्वीने अमितला फोन केला. मला तुला भेटायचं आहे असे म्हटली आणि ती कामावर जाते आहे म्हणून आपल्या घराच्या बाहेर पडली. आपली मुलगी आता हे सगळं विसरली आणि नव्यानं आयुष्य सुरू करत आहे हे बघून तिचे आईवडील आणि बहीण खुश झाली. बहिणीचे लग्न एका महिन्यावर आलं होतं. 2 महिने आधी तिचा साखरपुडा प्रीतम नावाच्या मुलासोबत झाला होता, म्हणून त्यांच्या घरात आता लग्नाची तयारी सुरू होती. इकडे यशस्वी अमितच्या फ्लॅटवर पोहोचली. तिची अवस्था खूपच बेकार झालेली होती. अंगात प्राण नव्हते. तिचा प्रियकर मात्र तिच्यावर नाराज होऊन बसलेला होता. त्या दिवशी माझ्यासोबत भांडण केल्यामुळे हे सगळं घडलं, तो तिला बोलत होता. ती त्यालाही जीव तोडून सांगत होती, माझा त्या दिवशी बलात्कार झाला, 4 मुलांनी मिळून माझ्यावर बळजबरी केली, पण डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये हे झालंच नाही असं आलंय. तेव्हा अमित तिला बोलला, हे बघ यशस्वी, मी तुझ्या प्रत्येक गोष्टींवर विश्वास ठेवतो, पण तुझा बलात्कार झालाय यावर कसा विश्वास ठेवू, जर डॉक्टर नाही म्हणताय तर. तेव्हा यशस्वी त्याला म्हणाली, डॉक्टरांचं सोड, या अगोदरसुद्धा आपण सगळं काही केलंय, तू तर मला पूर्ण बघितलेलं आहे, आपल्या नात्याला माझ्या घरच्यांचाही होकार आहे, माझ्या बहिणीचे लग्न झाल्यावर आपले देखील लग्न होणारच आहे आणि नवरा बायकोच्या नात्यात आपण आजपर्यंत कितीदा एकत्र एका खोलीत राहिलेलो आहे. मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवते, म्हणून मी तुला मला पूर्ण सोपवते. याच विश्वासाने तू एकदा माझं शरीर बघ, माझ्यासोबत हे घडलंय ते बघ. इतकं बोलत तिने आपल्या अंगावरचे कपडे काढले. तिच्या अंगावरच्या जखमा, तिला ओरखडलेल्या त्या खुणा बघून तिच्यासोबत काहीतरी वाईट घडलंय हे त्याला समजलं. आपल्या होणाऱ्या बायकोसोबत अशी घटना घडली, तिच्यावर बलात्कार झाला, तिच्यासोबत आपलंही समाजात नाव खराब होईल, म्हणून तिचं सांत्वन करण्यापेक्षा तिच्यापासून दूर राहिलेलं बरं असे अमितने ठरवले. आणि तो लगेचच तिला म्हणाला, मला वाटतंय हे जे झालंय ते तू इथेच विसरून जावं. डॉक्टर म्हणतात त्या रिपोर्टवर विश्वास ठेवावा आणि इथून पुढे आपण आपलं आयुष्य नव्यानं सुरू करूया. आज यशस्वीच्या मनातून अमित पूर्णपणे खाली पडला. असला प्रियकर काय कामाचा, जो माझ्या सुखदुःखात सहभागी होऊ शकत नाही. माझ्या अंगावरच्या खुणा बघून देखील तो मला साथ द्यायचं बोलत नाही. मला न्याय मिळावा यासाठी तो प्रयत्न करायलाही तयार नाही. मग मी याच्यासोबत लग्न करून माझं आयुष्य का बर्बाद करू. आजपासूनच तुझ्यासोबत माझा संबंध कायमचा संपला की त्याला रागातच बोलून ती तिथून निघून गेली. मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. माझ्या आयुष्यात असं का घडत आहे ते विचार ती करत होती. बहिणीचं लग्न तोंडावर येऊन पडलं होतं. माझ्यासोबत बलात्कार झालेला असताना देखील डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये ते का आले नसेल. माझ्यासोबत काहीतरी चुकीचं प्लॅनिंग केलं जातं आहे का. तिनं मनात बराच विचार केला आणि पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे गेल्यानंतर आपल्याबरोबर काय काय घडलं ते सगळं काही त्यांना तिने सांगितलं. जेव्हा ती पोलिसांकडून घरी आली तेव्हा तिच्या आई आणि बाबांचं बोलणं ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ते सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवत नव्हते. खरं काय आहे हे सगळं काही त्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी एका मुलीसाठी दुसऱ्या मुलीला साथ द्यायचं सोडलं होतं. यशस्वीची आई तिच्या वडिलांना म्हणत होती, तुम्ही त्या डॉक्टरांना इतके पैसे देऊन रिपोर्ट खोटे तर बनवून घेतले, पण माझी मुलगी यशस्वी ज्या दुःखातून जात आहे त्याचं काय. तेव्हा यशस्वीचे वडील आईला म्हणत होते, पण जिचं लग्न तोंडावर येऊन पडलं आहे तिचं मी काय करू. ही बातमी वेगाने बाहेर पसरली होती. यशस्वीच्या सासरचे माणसे देखील घरी येऊन गेले. बघितलं असेल ना तू,
यशस्वीचा होणारा नवरा प्रीतम लग्नाला साफ नकार देत आहे. तो बोलत आहे की जर तुम्ही ही बातमी बाहेर काढली तर मी तुमच्या मुलीसोबत लग्न करू शकणार नाही, कारण आम्ही खूप श्रीमंत लोक आहोत. आमची बाहेर बदनामी होईल. कोणत्या घराण्यात लग्न केलं? ज्या मुलीसोबत बलात्कार झाला तिच्याच बहिणीसोबत तुम्ही लग्न केलं असे म्हणून आमच्यावर बोटे उचलले जातील. त्यामुळे ही गोष्ट इथंच संपवा. तेव्हाच पुढच्या महिन्यात मी तुमच्या मुलीसोबत लग्न करायला तयार होईल. यशस्वीचे वडील रडून रडून यशस्वीच्या आईला सांगत होते. तेव्हा यशस्वीची मोठी बहीण यशस्वी हिने सुद्धा चुकीने त्या दोघांचा संवाद ऐकला. पण ती रागातच येऊन आपल्या बापाला म्हणाली, बाबा तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला कळतंय का? तेही त्या प्रीतमसारख्या मुलासाठी. त्याने लग्न नाही केलं म्हणून काय झालं? मला दुसरा मुलगा मिळेल, पण माझ्या बहिणीला न्याय हा मिळायलाच हवा. तेव्हा तिच्या बाबांनी तिला म्हटले, मुलीचं एकदा लग्न मोडलं की तिच्यासोबत दुसरा मुलगा लवकर लग्न करत नाही. तुझ्या बहिणीची ही घटना जर जगासमोर आल्यास तुमच्यासोबत कोणीही लग्न करणार नाही. त्यामुळेच तू गुपचूप बस. यशस्वीला सुद्धा काहीच सांगू नको. ती आज पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडली. तिच्यासोबत काही घडलंच नाही असंच सगळे तिच्यासोबत वागा. तेव्हा यशस्वी बोलते, पण बाबा तिच्यासोबत कोणी हे कृत्य केले आहे ते समजायला हवे. त्यांना शिक्षाही व्हायला हवी. तेव्हा यशस्वीचे वडील मुलीसमोर हात जोडतात. हा बाप 2-2 आघात सहन करू शकणार नाही. एका मुलीचं आयुष्य तर बर्बाद झालं, दुसरीचं करण्याची ताकद नाही. तू प्रीतमसोबत लग्न कर आणि सासरी जा. ही गोष्ट आपल्यामध्येच राहू द्या. तुमच्या पाया पडतो म्हणत यशस्वीचे वडील रडू लागले. आईचा, बापाचा आणि बहिणीचा संवाद ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती दबक्या पावलांनी आपल्या खोलीत आली. इतका मोठा धोका. पैसे देऊन डॉक्टरांचा रिपोर्ट बदलले बाबांनी, पण माझे गुन्हेगार अजूनही बाहेर फिरत आहेत. मी त्यांना सोडणार नाही असे बोलत ती ढसाढसा रडू लागली. इकडे अमितने यशस्वीच्या शरीरावरील सगळ्या जखमा बघितल्या होत्या. तिच्यासोबत इतक्या मुलांनी बलात्कार केला, आता ती आपल्या काही कामाची नाही. तिचा विषय इथेच बंद करूया म्हणत त्यानं लगेचच आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला फोन केला. यशस्वीचं आणि अमितचं अगदी कॉलेजपासूनचं नातं होतं. यशस्वीसोबत असं घडल्यानंतर अमितनं कसलाही विचार न करता तिच्यासोबत आपलं नातं कायमचं तोडलं आणि लगेचच दुसऱ्या मुलीसोबत तो फिरू लागला. दुसऱ्या मुलीला त्यानं आपल्या बेडरूमपर्यंतही आणलं. इकडे यशस्वी वारंवार पोलिसांना फोन करून आपल्या गुन्हेगारांबद्दल विचारत होती. माझ्यासोबत हे कोणी केलं विचारत होती, पण अजूनही पोलिसांना काहीच पुरावा मिळत नव्हता. तेव्हा यशस्वीने परत एकदा पोलीस स्टेशनमध्ये जात आपल्या आईवडिलांनी सुद्धा आपल्याला धोका दिलाय, डॉक्टरांकडून खोटे रिपोर्ट बनवून घेतले आहे असे तिने त्यांना सांगितले. तेव्हा यशस्वीच्याच वडिलांनी आपल्याला खोटे रिपोर्ट बनवायला सांगितले आहे असे डॉक्टरांनी स्पष्ट पोलिसांना सांगितले. त्या बदल्यात आम्हाला पैसे मिळाले होते हेही सांगितले. पोलिसांनी खूप कसून चौकशी केली. तेव्हा यशस्वीचा बाप म्हणाला, साहेब आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसे आहोत. मी 2 मुलींचा बाप आहे. माझा एका मुलीवर बलात्कार झाला. जर मी तक्रार करायला आलो असतो तर पूर्ण जग जाहीर ते झालं असतं. तिचं नाव तर खराब झालंच असतं. माझ्या मोठ्या मुलीचं ठरलेलं लग्नही मोडलं असतं. म्हणून मला हे सगळं लपवायचं होतं, कारण मी एक बाप आहे. यशस्वी आपल्या बापाला तेव्हा म्हणाली, पण बाबा मी हा अन्याय का सहन करू? नको करू दे माझ्यासोबत कोणी लग्न, पण माझ्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या त्या लोकांना शिक्षाही झालीच पाहिजे. तेव्हा यशस्वीने सुद्धा आपल्या बहिणीला साथ दिली आणि तिच्या बाबांना ती म्हणाली, प्रीतमसारख्या मुलासोबत मलाही लग्न करायला काही इच्छा नाही. जो मुलगा सुखदुःखात परिवारासोबत उभं राहू शकत नाही, आयुष्यभरासाठी माझी काय साथ देईल? रागातच यशस्वी प्रीतमला भेटण्यासाठी गेली आणि ती प्रीतमला म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाबांना हे सगळं बोलायची? माझ्या बहिणीला न्याय मिळायलाच हवा. तिच्यासोबत खरंच ही घटना घडली आहे. जर उद्या जाऊन माझ्याही सोबत असंच घडलं तर तू माझ्याही गोष्टी अशाच लपवशील. तेव्हा प्रीतम बोलला, हे बघ यशस्वी, तुझी बहीण पहिल्यापासूनच खूप आगाऊ आहे. हुशार आहे म्हणून काय झालं? तिच्यातला ॲटिट्यूडपणा काही कमी नाही. तीच काही बोलली असणार, त्याशिवाय दुसरे मुलं तिला असं छेडणार नाही. आणि उद्या जाऊन
तुझ्यासोबत असं काही घडलं तर मी तुझ्यासोबत बोलणंच काय, पण लग्नही मोडे, समजलं तुला? त्यामुळे तुझ्या बाबांना मी खोटं बोलण्यास सांगितलं. आमची समाजात खूप इज्जत आहे. तुझ्या बहिणीमुळे आमचे नाव खराब नको व्हायला. आता मात्र यशस्वीने त्याच्या गालात मारली आणि त्याला म्हणाली, तू काय बोलत आहेस? तुला कळतंय का? श्रीमंत असला म्हणून काय झालं? तुझ्याकडे मन नाही का? एका मुलीसोबत असली घटना घडत आहे आणि तू असं बोलतोय? आता मात्र प्रीतमला तिचा फार राग आला आणि तो तिला म्हणू लागला, यशस्वी, तुला हे महागात पडेल, विचार कर अजूनही. यशस्वीला आपल्या बहिणीची काळजी लागून होती. ती त्याला म्हणाली, प्रीतम, लग्न मोडण्याची धमकी देऊ नकोस. मी तर आधीच तुझ्यासोबत लग्न मोडायचा विचार करत होते. ज्या मुलाला लग्नाच्या अगोदरच माझ्यासोबत झोपायची इच्छा आहे, लग्नाच्या अगोदरच माझ्याकडून तुला तुझ्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहे, तो मुलगा कसा असू शकतो? तेव्हा प्रीतम तिच्यावर चिडला. पूर्ण जगासमोर आपला साखरपुडा झाला आहे, महिन्यावर आपलं लग्न आहे. मग काय झालं जर आपण फिजिकल झालो तर? म्हणूनच तुला त्या दिवशी हॉटेलमध्ये बोलवलं होतं, पण तू तिथे किती तमाशा केला. तेव्हा यशस्वी बोलते, मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. आमच्यामध्ये लग्न झाल्याशिवाय होणारा नवरा आणि बायको हे एकत्र येत नाहीत, याला चुकीचं समजलं जातं. तेव्हा प्रीतम यशस्वीला बोलतो, कोणत्या जमान्यात राहत आहेस तू? जर लग्न होणार असेल तर त्याच्या अगोदर अशा इच्छा पूर्ण केल्या तर हरकत तरी काय आहे? पण तू नाही म्हटली तर मी बळजबरी तर केली नाही ना. हो, मला इच्छा होती तुझ्यासोबत एक रात्र घालवायची, पण तू नकार दिल्यावर मी या गोष्टीसाठी तुझ्यावर बळजबरी केली नाही की फोर्सही केला नाही, कारण मी खरोखर तुझ्यावर प्रेम करतो. तेव्हा यशस्वी म्हणते, मग प्रीतम, प्रेम असं असतं का? माझ्या बहिणीसोबत कुणीतरी बळजबरी नाही तर बलात्कार केलेला आहे आणि कुणी केलाय, काय केलाय मला काहीच माहिती नाही. ती खचली आहे. तुझ्याही घरात बहिणी आहेत. कदाचित देव न करो त्यांच्यासोबत असे कधी काही घटना घडावी, पण जर घडलीच तर तेव्हाही तुम्ही लोक असेच शांत बसाल का? चुकीचे रिपोर्ट दाखवाल का? तिचं आयुष्य उद्ध्वस्त कराल? यशस्वीच्या बोलण्यावर प्रीतम आता शांत झाला. यशस्वीने आपल्या हातातून साखरपुड्याची ती अंगठी काढून प्रीतमच्या हातात टेकवली आणि ती त्याला म्हणाली, मला माहिती आहे तू आता माझ्यासोबत लग्न मोडशील. माझ्या बाबांना ही याचा खूप जास्त त्रास होईल, पण मला माझ्या बहिणीची साथ द्यायची आहे, तिला न्याय मिळवून द्यायचा आहे, म्हणून मीच तुझ्यासोबत हे नातं तोडते. बोलून ती तिथून निघून गेली. पण प्रीतम मात्र खूप विचारात पडला. आपण चुकीचं केलं आहे याची जाणीव त्याला झाली आणि त्याने लगेचच काही फोन कॉल करून माहिती मिळवायला सुरू केलं. यशस्वीसोबत कोण कोण बोलत होतं, ती कुठे बसत होती, कुठे उठत होती, कुठे कुठे जात होती, याची सगळी माहिती प्रीतमला फोनवरच मिळाली. त्याच्याही पायाखालची जमीन सरकली जेव्हा त्याला खऱ्या गुन्हेगारांची नावे समजली. तो घाईघाईतच यशस्वी आणि यशस्वीच्या घरी निघाला. पण तिथे गेल्यानंतर अगोदरच पोलिसांनी खऱ्या गुन्हेगारांना तिथे कोण असेल तो ज्याने यशस्वीसोबत असे वाईट कृत्य केले होते हे आपल्याला अगदी थोड्याच वेळात कळेल. त्याआधी यशस्वी आणि यशस्वीबद्दल थोडं जाणून घेऊ. यशस्वी आणि यशस्वी दोघेही सख्या बहिणी होत्या. यशस्वीचे नुकतेच लग्न ठरले होते तर यशस्वीने आत्ताच आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. ती खूप हुशार होती म्हणून तिला लगेचच खूप चांगल्या ठिकाणी नोकरीही मिळाली. त्यामुळे तिची आई, वडील व बहीण तिच्यासाठी खूप जास्त खुश होते. यशस्वी जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा अमित नावाच्या मुलासोबत ती प्रेमात होती. अजून देखील त्या दोघांचे संबंध होते जे बेडरूमपर्यंत जाऊन पोहोचले होते. पण अमित नोकरी करत नव्हता, तो स्वतःचा बिझनेस करत होता. तर यशस्वी यशाचे शिखर गाठतच चालली होती. तिच्याकडे खूप जास्त नॉलेज असल्यामुळे तिला वरची पदवी मिळतच चालली होती. तिच्या पगारात वाढ होत होती. खूप कमी वयात तिने खूप जास्त सक्सेस हा मिळवला होता. इकडे तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न प्रीतम नावाच्या मुलासोबत ठरले होते जो एक श्रीमंत मुलगा होता. तो जेव्हा यशस्वीला बघण्यासाठी आला तेव्हा त्याला यशस्वीसुद्धा खूप आवडली होती.
पण ती लहान असल्याने मोठ्या बहिणीचं लग्न अगोदर करायचं तिच्या वडिलांनी सांगितलं. म्हणून प्रीतमने यशस्वीसोबत लग्न करायचे ठरवले होते. यशस्वीच्या कंपनीमध्ये मालक तिला नेहमीच बघायचा. तिच्यावर त्याची विचित्रच नजर असायची. कंपनीतील सगळ्या लोकांना हे दिसायचं, पण शेवटी मालक आहे म्हणून सगळेच शांत होते. पण यशस्वी मात्र शांत राहण्यांमधील मुलगी नव्हती. तिला जेही वाटे ते ती तोंडावर बोलून मोकळी होत असे. मग तिला आपली नोकरी जाण्याचीही भीती नव्हती. एक दिवस यशस्वीने खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन दिलं आणि त्यामुळे कंपनीला खूप मोठा फायदा झाला. कंपनीचा मालक खूप खुश झाला आणि त्याने लगेचच यशस्वीला कामाची फाईल घेऊन आपल्या कॅबिनमध्ये बोलवले. आज यशस्वी खूप सुंदर दिसत होती, कारण तिच्या प्रियकराचा म्हणजेच अमितचा आज वाढदिवस असल्याने तिने सुंदर अशी साडी घातली होती. आपलं काम संपल्यानंतर ती अमितकडे वाढदिवस साजरा करायला जाणार होती, पण तेव्हाच तिला मालकाने आपल्या कॅबिनमध्ये बोलवले होते. आपल्या प्रेझेंटेशनची फाईल तिने त्या साहेबांसमोर ठेवली. त्यांनी परत एकदा तिला सगळं एक्सप्लेन करायला लावलं आणि ती ते एक्सप्लेन करत असताना ते तिला अगदी विचित्र नजरेनं निहाळू लागले. तिचं लक्ष आपल्या कामात होतं, पण तो मालक मात्र आता तिला खातोय की काय अशा नजरेनं तिला बघत होता. त्याला स्वतःवर कंट्रोल झालं नाही आणि त्यानं तिच्या उघड्या पोटावर आपला हात फिरवला, परंतु त्या क्षणातच तिनं त्याच्या गालात मारली. आपलं वय काय, आपण करतोय काय, मालकालाच ती बोलू लागली. तेव्हा तो मालक तिला म्हणाला, मी तुला अजून जास्त मोठ्या पोस्टवर घेऊन जाईल, तुझं जीवन पूर्ण बदलून टाकेल. तू तेवढी एक रात्र माझ्यासोबत घालव, मला खुश कर, मी तुला खुश करेल, तुझा पगार अजून जास्त वाढेल. त्याचं निर्लज्ज बोलणं ऐकून ती खूप चिडली आणि त्याला म्हणाली, आजपासून तुझ्या नोकरीला लाथ मारते. असं शरीर सोपवून पैसा कमवायचा असता तर तुझ्याकडे नोकरी करायची मला गरज नव्हती. मालकाला खाली जमिनीवर ढकलत ती घाईतच कशीबशी ती केबिनच्या बाहेर पडली. तिची आई नेहमीच म्हणत असे की बाहेरचं जग चांगलं नसतं, मुलींच्या जातीनं खूप जपून राहावं लागतं. आईचं म्हणणं आज तिला पटलं होतं, पण आपली चुकी नसतानाही समोरचे आपल्याकडे वाईट नजरेनं बघतात. मग आपण काय करायचं, मनात विचार करत तिने आपल्या प्रियकराला अमितला फोन लावला होता आणि आपल्या कंपनीच्या बाहेर त्याची वाट ती बघू लागली. अमित लगेचच आपली मोठी गाडी घेऊन तिला घ्यायला गेला. रागातच ती त्याच्या गाडीत बसली. तो तिला शांत होण्यास सांगत होता, पण यशस्वी तिच्या त्या मालकावर खूप चिडली होती आणि आपल्या प्रियकराला म्हणत होती, अशा माणसांविरुद्ध तक्रार नोंदवायला हवी. समजतात का ही स्वतःला, कुठेही हात लावतात. मी लहान आहे का अमित, मला समजत नाही की स्पर्श कसा असतो ते. तो विचित्र स्पर्श होता, मला समजलं. ती रागातच आपल्या प्रियकराला बोलली. तेव्हा अमित तिला म्हणाला, जाऊ दे ना, टेन्शन घेऊ नको, सोड, आपण आपला वाढदिवस साजरा करूया. तेव्हा ती त्याच्यावर अजून चिडली आणि म्हणायला लागली, आज माझ्यासोबत काय झालं याचं तुला काहीच वाटत नाही. आत्ताच्या आत्ता मला तुझ्या गाडीच्या खाली उतरून दे. आजपासून आपला संबंधच नाही. असा प्रियकर असण्यापेक्षा नकोच, ज्याला आपल्या प्रेयसीची अजिबातही काळजी नाही. माझ्यासोबत कुणीतरी आज गैरवर्तन केलं आणि तुला त्याचं काहीच नाही. हे तुझं माझ्यावरचं प्रेम आहे का? तेव्हा अमित तिला म्हणाला, काय यार यशस्वी, तू कोणतं बोलणं कुठे नेत आहेस? आणि तुझ्या मालकाने तुझे पैसे वाढवायचे बोलले आहे, त्यासाठी थोडं हसून खेळून बोलली तर तू काय होईल? आता मात्र तिची तळपायाची आग मस्तकाला गेली. तिने लगेचच त्याला आपली गाडी थांबवायला लावली आणि ती म्हणाली, अमित, मी तुझ्यासोबत लग्न करायचा विचार करत होते, पण आता नाही. तू तुझ्या पद्धतीने जा, मला इथेच उतरून दे. म्हणत ती त्याच्या गाडीतून खाली उतरली. त्यालाही ती जे बोलली त्याचा खूप राग आला आणि तो सुद्धा रागातच गाडी घेऊन तिथून निघून गेला. थोडा पुढे गेल्यानंतर त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो परत माघारी फिरला. जोपर्यंत तो त्या रस्त्यावर येऊन पोहोचला तिथे यशस्वी नव्हती. त्याला वाटलं यशस्वी दुसऱ्या कोणाच्या गाडीत बसून घरी गेली असेल, कुणी ओळखीचं तिला भेटलं असेल, म्हणून तसंच तो आपल्या घरी निघून गेला. इकडे यशस्वीवर काही लोक बलात्कार करत होते, तिला मारण्याचा प्रयत्नही करत होते. ती मेली आहे असे समजून त्या लोकांनी तिला तसेच सोडून गाडी सुरू केली आणि तिथून निघून गेले. पण ती खूप स्ट्रॉंग मुलगी होती. तिनं कसंबसं
आपल्याला सावरलं आणि एका रिक्षामध्ये ती घरी आली. आपल्यासोबत घडलेल्या प्रसंग तिनं आपल्या आईवडिलांना सांगितला, पण पुढे जाऊन आपल्या मुलीचं नाव खराब होईल, आपल्या एका मुलीचे लग्न मोडेल या भीतीने त्या वडिलांनी डॉक्टरांना काही पैसे दिले आणि रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारचा बलात्कार झालेला नाही असे खोटे सांगायला लावले आणि आपल्या मुलीलाही समजावून ते सांगू लागले की तू हे सगळं काही विसरून जा. पण यशस्वी बोलणाऱ्यांमधील मुलगी होती. तिनं पोलीस स्टेशन गाठलं, आपल्यासोबत झालेला सगळा प्रसंग पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनीसुद्धा खूप जास्त कसून चौकशी केली. तेव्हा खरे गुन्हेगार पोलिसांच्या समोर आला. यशस्वी जिथे काम करत होती ती तिच्या मेहनतीने पुढे पुढे जात होती. तिच्या अगोदर बरेच लोक तिथे काम करत असतानाही त्यांचे पगार वाढले नव्हते. पण यशस्वी आपल्या मेहनतीने हुशारीने पुढे चाललेले कंपनीतल्या काही माणसांना बघवलं जात नव्हतं. त्यातली त्यात कंपनीचा मालक यशस्वीवर जरा जास्तच खुश होता आणि आज कंपनीच्या मालकाने तिला ऑफरसुद्धा दिली होती त्याच्यासोबत राहण्याची. हे कंपनीमधील असणाऱ्या यशस्वीच्या मित्रांनासुद्धा माहिती होतं, कारण यशस्वीच्या आजूबाजूला बसणारे मित्र नेहमीच तिच्या सक्सेसवर जळायचे. आपल्या मागून येऊन ही मुलगी आपल्या पुढं जात आहे हे कुठेतरी त्यांना खटकत होतं. यशस्वी आंधळा विश्वास आपल्या त्या मित्रांवर करायची. तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट या मुलांना माहीत असायची, कारण त्यांचे जेवण सोबत असायचा. कुणाचं वाढदिवस साजरा करायचा असेल तर ते सगळे सोबतच करायचे. एक प्रकारे त्यांचा एक छान ग्रुपच बनला होता. त्यांच्या ग्रुपमध्ये 7 मेंबर होते, त्यापैकी 4 मुले तर 3 मुली आणि यशस्वी त्यात सगळ्यात लेट कंपनीमध्ये जॉईन झाली होती. ती खूप हुशार असल्याने तिला सगळ्यांचीच स्तुती मिळायची. यशस्वीसारखं काम करा असेही बाकीचे मोठे साहेब येऊन त्यांना सांगायचे आणि याचमुळे तिच्या मित्रमैत्रिणी तिच्यावर जळायचे. त्या दिवशी जेव्हा कंपनीच्या मालकाची आणि यशस्वीची तुतुमे झाली त्या दिवशी त्यापैकी एका मित्राने त्यांचं बोलणं ऐकलं आणि त्याच गोष्टीचा फायदा त्यांनी घेतला. आज तिच्या 2 मैत्रिणी ऑफिसला आलेल्या नव्हत्या. या 4 जणांनी ठरवलं की आज तिला जाणीव करून द्यायची की आपणही काही कमी नाही, म्हणून यशस्वीसोबत तेही कंपनीच्या बाहेर पडले. पण यशस्वी आपल्या प्रियकराच्या गाडीत बसून निघून गेली, म्हणून त्यांचा प्लॅन कुठेतरी कॅन्सल झाला. ते बोलले आज नाही तर उद्या आपण तिच्याकडे बघूया, म्हणून सगळे अगोदर एका ठिकाणी गेले आणि दारू पिलेत. एकमेकांना म्हणत होते, यार या मुली आपल्या सौंदर्याने मालकांना फसवतात आणि मग पैसे कमवतात, मुलांपेक्षा पुढे जाऊन जातात. आपण मुले कितीही मेहनत केली तरीही तिथेच राहतो. सॉफ्ट कॉर्नर नेहमीच ह्या मुलींनाच मिळतो. आपण किती दिवसांपासून काम करतोय पण अजूनही आपण मोठ्या पोस्टवर पोहोचू शकलो नाही. परंतु काल आलेली ही यशस्वी किती लवकर आपल्याही डोक्यावर येऊन बसली. आपण तिच्या हाताखालचे झालेलो आहोत. उद्यापासून तर तिच्या ऑर्डर देखील आपल्याला आता मानाव्या लागतील. एकत्र जेवण केलेलं आपण, एकत्र गप्पा गोष्टी मारलेले आपण, उद्यापासून ती आपल्यावरची मॅडम असेल असे बोलत ते रागामध्येच दारू पित होते आणि तशीच गाडी चालवत देखील होते. तेव्हाच त्यांना समोर एकटी मुलगी रस्त्याने चालताना दिसली. जवळून बघितली तर ती यशस्वी होती. त्यांनी एकमेकांकडे बघितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर लगेचच हसू आलं. जे काम उद्या करायचं ते आपण आजच करू, शिकार स्वतःहून आपल्या हाती आलंय असे म्हणत त्यांनी गाडी तिच्याजवळ जाऊन थांबवली. यशस्वीने आपल्याला ओळखू नये म्हणून प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावला आणि तिला आपल्या गाडीत घेतले. आळीपाळीने त्यांनी तिच्यावर बळजबरी केली आणि शेवटी त्यांनी तिला मारण्याचा प्रयत्नही केला. पण या सगळ्यांतून ती वाचली गेली आणि तिने आपल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी आतोनात प्रयत्न केले. आपल्याला जेही आठवत होतं ते ती त्या पोलिसांना सांगत राहिली आणि शेवटी जाऊन पोलिसांना ते गुन्हेगार मिळालेच, तेही फक्त फोन ट्रॅकिंगवरून. कारण ह्या चौघांचे फोन त्यावेळी एकाच ठिकाणी त्यांना त्या जंगलात सुरू असल्याचं आढळलं
आणि तिथून पुढे खरे गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले आणि पोलीस त्या चौघांनाही घेऊन तिच्यासमोर हजर झाले. तेव्हाच प्रीतमसुद्धा तिथे पोहोचला. त्याने सगळ्यात अगोदर यशस्वीची माफी मागितली आणि त्याच्या वडिलांची. मला माफ करा, या गोष्टी मी तुम्हाला करायला सांगितल्या की तिचा रेप झालेला आहे ते कुणालाही सांगू नका. पण बरोबर बोलली यशस्वी. माझ्या बहिणीसोबत उद्या जाऊन असे घडले तर मी त्या माणसांना जिवंत सोडू शकणार नाही. यशस्वीसुद्धा आता माझ्या बहिणीसारखीच आहे आणि म्हणूनच मीही तिला न्याय द्यायचा म्हणून शोधाशोध केली आणि ह्या चौघांचा हा प्लॅन माझ्यासमोर आला. म्हणूनच घाईघाईत तुम्हाला सांगण्यासाठी मी इकडे आलो होतो. यशस्वी आपल्यासोबत जे काही घडलं ते विसरू शकत नव्हती, पण तरीही ती आपल्या मित्रांसमोर येऊन त्यांना म्हणाली, आपली जास्त ओळख कंपनीत आल्यापासून झाली. तुम्ही सगळे मला चांगलंच ओळखतात. मी कशी आहे तुम्ही सगळ्यांना चांगलं माहिती आहे. मग माझ्या सौंदर्यावरून मला इन्क्रीमेंट झाली असे तुम्ही कसे ठरवू शकता? मी हुशार आहे, टॅलेंटमुळे मला वरची पदवी मिळाली. मी माझ्या सौंदर्याचा फायदा घेतला नाही तुमच्या कंपनीच्या मालकासोबत झोपायला तयार झाले. जे मिळालं ते मेहनतीने, पण माझ्याच मित्रांनी माझा घात केला. इतका राग, इतकी चिडचिड माझ्याबद्दल होती तुमच्या मनात आणि म्हणून तुम्ही मला उद्ध्वस्त केलं. एवढेच नाही तर मला मारण्याचा प्रयत्नही केला. ते मित्र आता तिची माफी मागत होते, पण तिनं त्यांना पोलिसांना घेऊन जायला सांगितलं. त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा त्यांना मिळाली. इकडे प्रीतमनेही सगळ्यांची माफी मागितली आणि यशस्वीसोबत लग्न केले. यशस्वी आणि प्रीतमने यशस्वीला या सगळ्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अमितलासुद्धा यशस्वीसोबत लग्न करण्यासाठी मनवले, पण अमितसुद्धा तिला धोकाच देत होता. हे जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा तिने खरोखर त्याच्यासोबत आपले संबंध तोडले. यशस्वीचे आईवडील आपल्या चुकीसाठी आपल्या मुलीची माफी मागू लागले. आपण एक आईवडील आहोत. आपल्या मुलींचं नाव खराब होणं हे एक लाजिरवाणी गोष्ट आहे आणि जगासमोर ते आल्यानंतर आपल्या मुलींना ताठ मानेने वावरता येत नाही. म्हणून तुमच्या काळजीपोटीच आम्ही हे केलं. मला माफ कर. असे करायला नको होते ते म्हणू लागले. आपल्या आईवडील आपल्यावर प्रेम करतात म्हणून त्यांनी हे केलं हे तिच्याही लक्षात आलं. तिनं त्यांना मोकळ्या मनाने माफ केलं. दुसऱ्या दिवशी तिने स्वतःला सावरलं. एका प्रकारे आपल्यासोबत काही घडलंच नाही अशी तयार होऊन ती आपल्या ऑफिसला परत गेली. ज्या कंपनीत काम करत होती त्या कंपनीत आता तिच्याकडे बघून सगळेच घाबरले. तिने सगळ्यात अगोदर जाऊन त्या मालकाने आपल्यासोबत जी कृती केली होती ती कंप्लेंट सगळ्यात मोठ्या मालकांपर्यंत पोहोचवली आणि आपले काम परत चांगल्या प्रकारे ती करू लागली. आता तिच्याकडे वाईट नजरेनं कोणीही बघत नाही. उलट सगळेच तिला घाबरतात. पण तिच्यासोबत जे काही घडलं होतं ते खूप वाईट होतं. सगळ्यांसमोर ती अतिशय खंबीरपणे स्वतःला दाखवायची, पण रात्री एकटी येऊन जेव्हा झोपायची तेव्हा झोपेतच ओरडायची, सोडा सोडा असं म्हणायची. तिच्यासोबत झालेला तो वाईट प्रसंग अतिशय भयानक होता, ज्याला ती अद्यापही विसरू शकली नव्हती. अशा प्रकारे मानसिक त्रास तिला झाला होता, ज्यातून ती आता हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य एखाद्याची प्रगती जर होत असेल तर ती त्याच्या मेहनतीने होत आहे, त्याच्या नशिबात असेल म्हणून होत असेल असे समजून आपण आपल्या प्रगतीकडे लक्ष द्यायला हवे. समोरच्याची प्रगती होत आहे, आपली नाही, म्हणून वाईट मार्गाने प्रगती करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुमच्याच पायावर धोंडा पाडून घ्याल. आपल्याकडे जे आहे त्याच्यातच खुश राहा. आईवडिलांनी आपल्या मुलींची साथ द्या. अशा गोष्टी लपवून राहत नाही. जगासमोर ते मांडा. त्यांना न्याय मिळवून द्या. तुम्ही तसंच तुमच्या मुलीही ताठ मानेने जगतील असं वागा. म्हणजे दुसऱ्या कोणासोबत असं घडलं तर तेही जगासमोर यायला घाबरणार नाही. आपल्या मुलींना न्याय मिळवून द्यायला घाबरणार नाही. चला तर मग, कथा आवडली असल्यास लाईक करा. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.